जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंद देणारी बातमी आपण घेऊन आलेलो आहे। कारण की बघू शकता आपण 15,631 पदांच्या भरतीनंतर, म्हणजे जी भरती आता सुरू आहे त्याच्यानंतर बघा 17,697 पदे रिक्त म्हणते। बघू शकता इथे काय काय दिलेले आहे। तर बघा, राज्यातील पोलीस दलाची स्थिती इथे दिलेली आहे। 12 आयुक्तालय, 1,98,870 एकूण पोलीस बळ आहे आणि मंजूर संख्या आहे 2,21,259। रिक्त पदे बघा 33,328 आणि महिला पोलिसांची संख्या आहे 36,092। त्यानंतर बघा 1,00,000 पोलिसांमागे 172 असा आकडा दिलेला आहे इथे। तर बघा विद्यार्थी, 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या अहवालानुसार राज्यात 5,39,800 गुन्ह्यांची नोंद होती। 2019च्या अहवालानुसार 2022 पर्यंत 29,570 अधिकच्या गुन्ह्यांची भर पडली। म्हणजेच अवघ्या 2 वर्षात 2.49% इतकी गुन्ह्यांमध्ये वाढ नोंदवली गेली। 2025 मध्ये यात इथे थोडं क्लिअर दिसत नाही आहे, वाढ झाली असून तुलनेत अपुऱ्या पोलिसांचा अद्यापही राज्य सरकारने 15,631 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा केली असली तरी 17,697 मंजूर पदांच्या भरतीचा प्रश्न मात्र कायम आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी तयारी करत आहे, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड या भरतीमध्ये कमी आला आहे किंवा काही भरती थोडंफार कमी जास्त झालेलं आहे, त्यांच्यासाठी पुढे अजून एक संधी चालून आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, एवढ्याच जवळपास जागा तुम्हाला भेटणार आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापासून तयारी सुरू करा। या भरतीला जे चूक झाली आहे ती चूक पुन्हा करू नका आणि कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहा। धन्यवाद।